एसपी न्यूज 20 चॅनलचा सर्वे जाहीर. अब्दुल सत्तार यांना पहिली तर सुरेश बनकर व सुनील मिरकर यांना दुसरी पसंती. सिल्लोड विधानसभा निवडणूक 2024 साठी एसपी न्यूज 20 चॅनलने मागील 2 दिवसात एक सर्वे केला होता. याचा निकाल 24 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता जाहीर करण्यात आलाय. त्यामध्ये शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांना लोकांनी पहिली पसंती दिली, तर त्यांच्या विरोधात भाजपचे सुरेश बनकर व सुनील मिरकर यांना सारखीच 2 क्रमांकाची पसंती दिली आहे. तर प्रभाकर पालोदकर यांना 3ऱ्या क्रमांकाची पसंती मिळाली आहे. सिल्लोड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी निवडणुकीची पूर्ण तयारी झाली आहे. त्यांचा प्रचारही सुरू झाला आहे. मात्र विरोधी गटात त्यांच्यासमोर कोण पहिलवान उभा राहू शकतो याबाबत मतदारसंघातील लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेण्यासाठी शिवसेना विरुद्ध भाजपचे उमेदवार कोण असू शकतात यासाठी हा पोल घेण्यात आला होता. याशिवाय अजूनही आघाडीकडून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीमधून अनेक उमेदवार इच्छुक आहेत. बरेच उमेदवार अपक्ष म्हणून उभे राहू शकतात. ते उमेदवार कोण असू शकतात त्यांची संभावित नावे एसपी न्यूज 20 चॅनलवर लवकरच जाहीर केली जाणार आहे. ते जाणून घेण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करून घ्या. एसपी न्यूज 20 ने घेतलेल्या पोलमध्ये एकूण 3300 लोकांनी आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान केले आहे. त्यामध्ये अब्दुल सत्तार यांना 38% लोकांनी पसंती दिली आहे, तर सुरेश बनकर यांना 29% लोकांनी पसंती दिली आहे, तर प्रभाकर पालोदकर यांना 5% लोकांनी पसंती दिली आहे. मात्र सिल्लोड विधानसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांची भूमिका महत्त्वाची आहे. ते नेमकं कोणता उमेदवार देतात, सुरेश बनकर की मिरकर याकडे संपूर्ण तालुक्यातील जनतेचं लक्ष लागलंय. मिरकर आणि बनकर यांच्यात तिकिटासाठी रस्सीखेच सुरू आहे. यात कोण बाजी मारतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सिल्लोड मतदारसंघाची एकूण मतदार संख्या 3,39,000 आहे. या सर्वेत केवळ 3,300 लोकांची मते जाणून घेण्यात आली आहे. आम्ही केवळ लोकांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा पोल घेतला आहे. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असू शकते. या मतदारसंघाचे गणितही वेगळे आहे. लोकसभा निवडणुकीत आघाडीने बाजी मारली होती. भाजपचे केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी केला होता. यावेळी मराठा, मुस्लिम, दलित मतदान निर्णायक ठरला आहे. लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणूक यात गणित वेगळे असतात. कदाचित विधानसभा निवडणूक रंगतदार होईल किंवा अब्दुल सत्तार एकतर्फी बाजी मारतील असेही होऊ शकते. या सर्व आता जर-तरच्या गोष्टी आहेत. यात अब्दुल सत्तार यांची भूमिका महत्त्वाची आहे. ते शिवसेनेकडून लढणार की त्यांच्या मनात आणखी काही वेगळे सुरू आहे. भाजपचे नेते बंडखोरी करून अपक्ष लढतात की आघाडीमध्ये जाऊन लढतात. अब्दुल सत्तार यांच्या विरुद्ध किती उमेदवार असतील हे सुद्धा महत्त्वाचे आहे. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील समर्थक उमेदवारही अपक्ष उभे राहू शकतात. ही जागा आता आघाडीतून कुणाला सुटते, उमेदवार कोण राहतो यावर बरेच गणित अवलंबून राहणार आहे. यामुळे निवडणुकीचे अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा एसपी न्यूज 20 व या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.